नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांसह वापरणाऱ्यांवर सुद्धा आता कारवाई होणार आहे। वापर करणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे। नाशिक पोलिसांकडून विक्रेत्यांवर कारवाई आता होताना दिसते। आता वापरणाऱ्यांवर सुद्धा कारवाई होईल। मोठ्या प्रमाणावर वापरणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। नायलॉन मांजा विक्रेत्यांवर 26 गुन्हे दाखल करत 7 आरोपींना अटक केली आहे। संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांकडून मोठी कारवाई आहे। पतंग उडविणारे जे इसम आहेत यांच्यावर कारवाई केलेली आहे। काल एकूण आपण असे 24 गुन्हे दाखल केलेत। त्या 24 गुन्ह्यांमध्ये 33 आरोपी आहेत की ज्यामध्ये 9 आरोपी हे विधिसंघर्ष बालक आहेत, अल्पवयीन आरोपी आहेत। जवळपास 8 आरोपींना माननीय न्यायालयाने 2 दिवसाचा PCR दिलेला आहे आणि इतर जे 13 आरोपी आहेत हे MCR झालेले आहेत। आणि ही कारवाई जोपर्यंत पतंग उडवणं थांबत नाही तोपर्यंत चालू राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।